लातूर जिल्ह्यातल्या औसा नगरपालिकेची निवडणूक येत्या 14 डिसेंबरला होतीये। त्यासाठी शहरात अशी राजकीय रणधुमाळी सुरू आहे। गेल्या काही वर्षांपासून औसा नगरपालिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्याकरता काँग्रेस, भाजप, शिवसेना अशी आघाडी मावळत्या पालिकेत झाली होती। शहरात केलेल्या विकास कामांचा फायदा काँग्रेसला होईल असा विश्वास काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर इम्रान पटेल यांना आहे। तर जनतेच्या केलेल्या कामाची पावती आपल्याला मिळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अफसर बाबा शेख करतायत। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहेत। आमदार साहेबांचं जी पुढचं विजन आहे, स्वच्छ शहर, सुंदर शहर, एक मॉडेलयुक्त, सर्व सोयीनी युक्त शहर बनवायचं साहेबांचा एक संकल्प आहे। त्या ह्याच्याने मी मतदारासमोर जात आहे आणि मतदाराचं उत्स्फूर्त आम्हाला पाठिंबा भेटत आहे। जनतेला आम्ही मदतीला या ठिकाणी धावून आलेला असल्यामुळे जनता आम्हाला नेहमी या ठिकाणी मतरूपी आशीर्वादाने या ठिकाणी आमच्या सोबत राहणार आहे। रस्त्याचा मुद्दा आहे, मुख्य रस्त्याचा मुद्दा आहे आणि असे बरेचसे मुद्दे आहेत, त्यावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मैदानावर आहे आणि निश्चित या ठिकाणी विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होईल। 25,000 मतदार असलेल्या औसा शहरात 10,000हून अधिक संख्येने असलेले मुस्लिम मतदार निर्णायक ठरणार आहेत। मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमचे उमेदवार मुस्लिम असल्याने याची मतविभागणी होणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकार्यक्षमतेचा तसंच केंद्र आणि राज्यातल्या सत्तेचा फायदा आपल्याला होईल असा दावा भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण उडगे करतायत। तर काँग्रेसनं नगराध्यक्षपदाचं तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसची बंडखोरी करून माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी यावेळी अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत। जनतेशी असलेल्या संपर्काचा थेट फायदा होईल असा दावा ते करतायत। कुठल्याही जातीपातीचं आणि धर्माचं या ठिकाणी राजकारण न करता औसा शहराच्या विकासासाठी हे राजकारण असणार आहे आणि राजकारण करत असताना या औसा शहराच्या प्रत्येक नागरिकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी मी आणि माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार या औसा शहरामध्ये आम्ही जनतेच्या समोर जात आहोत। मागच्या 50 वर्षात या शहरात कुठल्याच नगराध्यक्षांनी काम केलं नाही। एवढं काम मी 13 महिन्याच्या काळात, मागणीचं पाणी आरक्षण माझ्याच काळात मंजूर करून आणलं, तलाव संवर्धनाला 3 कोटी रुपये आणले, अप्रोच रोड ते बस स्टँडपर्यंत डिवायडर, लाईट आणि झाडं लावण्याचं काम मी माझ्याच काळामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे आमदारांनी जरी माझी उमेदवारी कापली असेल तर जनतेतून माझी उमेदवारी असल्यामुळं अनेक जनतेत राहणारा माणूस म्हणून मी आज या युद्धामध्ये उतरलेलो आहे। शिवसेनेचे सुरेश भुरे हे देखील आपलं नशीब नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आजमावतायत। तर मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएम ही रिंगणात उतरली आहे। पाणी, अंतर्गत रस्ते, नाले सफाई, स्वच्छता, पथदिव्यांचा अभाव अशा समस्यांच्या डोंगरातून औस्याची जनता आपल्या शहराच्या विकासाकरता कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार हे 15 डिसेंबरला निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।